सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 15 जानेवारी 2025 उद्या करीचा दिवस आलेला आहे, म्हणजेच किंक्रांत. काही ठिकाणी कर म्हटली जाते, काही ठिकाणी किंक्रांत असेही म्हटले जातात. तर या दिवशी काय करावं, काय करू नये, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठंही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ. तर उद्या 15 तारखेला करीचा दिवस आलेला आहे, किंक्रांतीचा दिवस. बघा 13 तारखेला भोगी झाली, मकर संक्रांत आज झाली आणि उद्या करीचा दिवस. बघा 3 दिवस कुठं आले आणि कुठं गेले. तर उद्या करीचा दिवस आहे. महिलांनो लवकर उठायचं आहे. जसं आपण भोगीला संक्रांतीला तशीच आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आणि करीच्या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला तुरटीचा खडा टाकायचा आहे. नक्की हा उपाय करा. कसलीही नकारात्मकता असेल तुमच्या मागे, शत्रुपीडा असेल नष्ट होईल. अगदी लहान लेकरं असेल, मोठी व्यक्ती असेल, प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय नक्की करा. तुरटीचा हा उपाय जर केला तर 100% सांगते जी काही नकारात्मकता असेल ती संपूर्णपणे नष्ट होईल. आंघोळीनंतर आपल्या घरातल्या देवी देवतांची सुद्धा छान अशी पूजा करायची आहे. तुम्हाला जर देव घसायचे असतील, उद्या स्वच्छ करायचे असतील तर उद्याचा दिवस खूप छान आहे. असं नाही की कर आहे, किंक्रांत आहे म्हणून काही करायचंच नाही आपण. तर करीच्या दिवशी आपण देवांना सुद्धा स्वच्छ करू शकतो आणि आपल्या आंघोळीचा पाण्याचा उपायसुद्धा नक्की करा. देव स्वच्छ करा, छान अशी देवपूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या घराची नीट छान आवराआवर करा. अगदी स्वच्छ घर टापटीप करायला हवं. जी अडगळीच्या वस्तू असेल तर टाकून द्यायच्या आहे आपण. ज्या वस्तू आपल्याला लागत नसतील, ज्यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते, त्या सरळ टाकून द्यायच्या आहे. त्याचबरोबर उद्या घराची फरशी पुसताना या 2-3 वस्तू पाण्यात आवर्जून टाका. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये गोमूत्र, चमचाभर गोमूत्र टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायचं आहे, थोडंसं जाडं मीठ, खडं मीठ टाकायचं आहे आणि छोटासा खडा तुरटीचा टाकायचा आहे. एखादी कापराची वडी काढून टाकली तरीही चालेल. बघा महिलांनो, कितीही नकारात्मकता असू द्या, तुमच्या घरात अलक्ष्मी असेल, पैसा टिकत नसेल, घरात इतकी किरकिर लागलेली असेल की अशांतता पसरलेली असेल, तुमच्या मनासारखं काही घडत नसेल, तर उद्या आवर्जून हा उपाय करा. महिलांनो, आपल्या फरशी पुसायच्या पाण्यात, मग मेड येत असेल तुमच्याकडं, बाई कामवाली ताई, तिला जरी हे पाणी तयार करून दिलं तरीही चालेल, किंवा तुम्ही स्वतःच्या हाताने ही अशा पद्धतीने फरशी पुसली तरीही चालेल. तर गोमूत्र, गंगाजल असेल गंगाजल टाका, त्याचबरोबर हळद टाका, तुरटीचा खडा, जाडं मीठ आणि एखादी कापराची वडी. बघा नावाला सुद्धा वास्तुदोष असेल, तुमचं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं, प्रत्येक महिलेने हा उपाय आपल्या घराची फरशी पुसताना या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. आता मकर संक्रांती म्हटली की आपण सर्वच महिला रथसप्तमीपर्यंत आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो, वाण लुटत असतो. तर वाण लुटताना, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करताना हा रथसप्तमीपर्यंत, आज बऱ्याच महिलांनी मकर संक्रांतीला घरात सुवड पूजन केलेलं असेल, हळदी कुंकू केलेलं असेल, सुख सौभाग्य प्राप्त व्हावं, पतीच्या मागील जी काही इडापिडा निघून जावी असं आपल्याला वाटतच असतं. प्रत्येक महिलेला वाटतं आपल्या पतीला प्रत्येक कामात यश मिळावं, आपल्या घरात भरभराट व्हावी, लक्ष्मी नारायणाची अखंड कृपा आपल्या घरात राहावी, इडापिडा नकारात्मकता निघून जावी, यासाठी आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतो. सुख सौभाग्यात वाढ व्हावी, आपल्या पतिदेवांना आरोग्य दीर्घायुष्य मिळावं म्हणून हे हळदी कुंकू आपण करत असतो. तर प्रत्येक महिला आपल्या परीने हळदी कुंकू करत असते. तर आता बघा उद्या करीचा दिवस आहे, किंक्रांतीचा दिवस आहे. महिलांनो, चुकून सुद्धा मी म्हणत नाही करीचा दिवस हा वाईट आहे, पण या दिवशी आपल्या शास्त्रानुसार, म्हणजे आपले पूर्वजसुद्धा अशी मान्यता होती की करीच्या दिवशी शुभ गोष्टी काही करू नये. कुठली मोठी वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर ती आपण घेत नाही.
गृहप्रवेश असेल, कुठल्या कामाची सुरुवात असेल तर या दिवशी वर्ज्य करतो. म्हणूनच उद्या तुम्हाला लहान मुलांचं बोरनान करायचं असेल तर उद्या टाळून द्या. पुढील दिवशी केलं तुम्ही तरीही चालेल. तुम्हाला हळदी कुंकू करायचं असेल, उद्याचा दिवस टाळून द्यायचा आहे आणि मग पुढील दिवशी करायचं आहे. तर बऱ्याच महिलांना मग असा प्रश्न पडतो की रथसप्तमीपर्यंत कोणते शुभ दिवस आहे ज्या दिवशी आपण हळदी कुंकू करू शकतो. तर बघा, उद्याचा दिवस सोडला तर अगदी संपूर्ण रथसप्तमीपर्यंत हे शुभच दिवस आहे. फक्त 29 तारखेला तुम्ही पौष अमावस्येला हे करायचं नाही, हळदी कुंकू करू नका. बाकी सर्वच दिवस अगदी शुभच आहे. 28 आणि 29 तारखेला, 28 जानेवारी आणि 29 जानेवारीला आपल्याला घरात हळदी कुंकू हे करायचं नाही. बाकी संपूर्ण दिवस हे शुभच आहे. 26 जानेवारी आहे, आता 19 जानेवारी आहे. परवा बघा संकष्ट चतुर्थी आलेली आहे, अतिशय शुभ दिवस आहे. 1 फेब्रुवारी अतिशय शुभ दिवस आहे. 2 फेब्रुवारी अतिशय शुभ दिवस आहे. वसंत पंचमी 1 फेब्रुवारीला श्री गणेश जयंती, बाप्पाचा जन्मदिवस. म्हणजे तुम्हाला जेव्हा हळदी कुंकू करायचं ना रथसप्तमीपर्यंत तुम्ही करू शकता. फक्त उद्याचा करीचा दिवस, किंक्रांतीचा दिवस आणि 28 जानेवारी आणि 29 जानेवारीला पौष अमावस्येचे हे 2 दिवस जर सोडले, 2-3 दिवस, बाकी रथसप्तमीपर्यंत तुम्ही महिलांनो कधीही आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतात. लहान मुलांचं बोरनान करायचं असेल तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीपर्यंत अतिशय आनंदाने उत्साहाने करू शकता. फक्त उद्याचा दिवस आणि 28 आणि 29 जानेवारी हे अमावस्येचा दिवस जाऊ द्या. बाकी संपूर्ण दिवसच, सगळेच दिवस शुभच असतात. पण एक आपण मानत असतो शास्त्रानुसार, म्हणून सांगते परंपरेनुसार, म्हणून हे दिवस वर्ज्य करा. बाकी सर्व दिवस हे शुभच असतात. आपले स्वामी आपल्या पाठीशी आहे तर आपल्याला सर्व काही शुभच आहे. तर आता उद्या करीचा दिवस आहे, आपली परंपरा आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. करीच्या दिवशी कुणाशीच कटकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. महिला असो, पुरुष दादा असो, अगदी ज्यांना कळतं, विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा मौन धरून घ्यायचं आहे. कधीच कुणाशी वादविवाद घालू नये. पण असं म्हणतात की करीच्या दिवशी जर एकदा आपल्या घरात किंवा आपल्या मागे कटकट लागली, किरकिर लागली की मग वर्ष किटकिटमध्ये अपयशाकडंच आपल्याला घेऊन जातं. म्हणून उद्याचा दिवस खूप आपल्याला पाळायचा आहे. मौन धरून घ्या. तुम्ही घरात असू द्या, बाहेर जाल किंवा ऑफिसला जाल, जिथं तुमचं पटत नाही, ज्यांच्याशी वादविवाद होतात किंवा विनाकारण त्रास देणारे पण या जगात काही कमी नसतात, म्हणून त्या लोकांपासून 4 हात उद्या लांबच राहायचं आहे. कटकट होणार नाही याची काळजी घ्या. अशा ठिकाणी जाणं टाळून द्या उद्या, म्हणजे आपला वादविवाद होणारच नाही. आणि मौन धरायचं आहे. घरात पती पत्नीने तर अजिबात नाही, पती पत्नी असू द्या किंवा घरातली व्यक्ती, शांतता राहील ना आपल्या घरात तेवढं बघा. उद्या महिलांनो, एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ जर झाला ना तुमच्याकडून, दिवस रात्र बघू नका, केव्हाही झाला, अगदी रात्रीच्या 12पर्यंत तुम्ही वाचन केलं ना तरीही चालेल. उद्याचा दिवस काही वाईट नाही. स्वामींना अमावस्या असो, पौर्णिमा असो, कसलेच नियम नाही. स्वामी सेवा करताना कसलेच नियम नाही. नामस्मरणात राहा उद्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुणाशी न बोलता जर आपण हा मंत्र जपला तर या मंत्राचा इतका लाभ होईल आपल्याला की स्वामी प्रत्येक क्षणी, अगदी सगळ्यांनी साथ सोडली ना पण स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाही. म्हणून नामस्मरणात राहा. बाकी लोक तुमच्याबद्दल काय बोलताय काय नाही, अजिबात नाही. सगळं सोडून द्या. उद्या करीचा दिवस आहे, आपल्याला शांत राहायचं आहे. घरात असू द्या, बाहेर असू द्या, अगदी शांत राहा. कुणाशीच बोलणं वगैरे टाळून द्यायचं आहे. अगदी ज्यांना कळतं, विद्यार्थी वर्ग असेल त्यांनी सुद्धा या गोष्टी करू नका, पाळायच्या आहे. उद्या किंक्रांत आहे. बऱ्याच घरांमध्ये
गोड धिरडे, तिखट धिरडे असा छान असा जेवणाचा बेत बनवला जातो. काही ठिकाणी मांसाहारसुद्धा केला जातो. म्हणजे आज गोडाधोडाचा दिवस म्हणजे मकर संक्रांत आणि करीचा दिवस किंक्रांत म्हणजे तिखट जेवण केलं जातं काही ठिकाणी. तर कृपया उद्या मांसाहार करू नका, कारण उद्या करीचा दिवस आहे. कुणाची हत्या म्हणजे आपल्याकडून कुठलं वाईट कर्म होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे सर्वांनी. तर उद्या मांसाहार, मद्यपान, कुणाला शिवीगाळ, कुणाला अपशब्द, कुणाचं मन दुखेल आपल्याकडून, अशा गोष्टी अजिबात करायच्या नाही आपल्याला. तुम्हाला जर वाटत असेल महिलांनो की घरात अशांतता आहे, वास्तुदोष आहे, तुमच्या घरात नकारात्मकता आहे, मुलांची चिडचिड होते, तुमची चिडचिड होते, शांतता नाही, तर उद्या एक उपाय सांगत आहे. घरातल्याच वस्तू वापरून तुम्ही हा उपाय करायचा आहे. मुलांवरून एक वस्तू, मुलं चिडचिड करू द्या किंवा नका करू द्या, तुमचे मुलं अभ्यास करू द्या किंवा नका करू द्या, तरी पण आईने प्रत्येक मुलावरून, आपल्या मुलांवरून एक गोष्ट उतरवून टाकायची आहे. तुम्ही सकाळी पण हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी अगदी रात्रीच्या 12पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. 12च्या आतपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे तुम्हाला, फक्त मीठ आणि मोहरी मुलांवरून ओवाळून टाकायची आहे तुम्हाला. पिवळी मोहरी असेल तर तुम्ही पिवळी मोहरी घेतली चालेल, नसेल पिवळी मोहरी काळी मोहरी घेतली तरीही चालेल. तर काळी मोहरी घ्यायची आहे आणि जाडं खडं मीठ प्रत्येकाकडंच असतं. नसेल महिलांनो, किलोभर, किलो 2 किलो आपल्या घरात खडं मीठ आणून ठेवा. प्रत्येक गोष्टीला लक्ष्मी आहे आपल्या घरातली, ती कधीच संपू देऊ नका. जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरात आपण जे जेवणात मीठ वापरतो ते आहे, तरी पण खडं मीठ आपल्या घरात नक्की साठवून ठेवत जा. थोडं का होईना, एखादा किलो का होईना आपल्या घरात मीठ असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या घरावरची, आपल्या लेकरा बाळांची दृष्टसुद्धा आपण याच खड्या मिठाने काढत असतो. म्हणून खडं मीठ नक्की आणून ठेवत जा. तर खडं मीठ घ्यायचं आहे आणि मोहरी घ्यायची आहे. मुलाला उभं करायचं आहे पूर्व पश्चिम 7 वेळा. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या लेकरावरून ती मीठ मोहरी उतरवून घ्यायची आहे. आणि बाहेर कुठं जागा असेल टाकून द्या. नाही तुम्हाला कुठं जागा, तर काय करायचं, आपलं बेसिन आहे तिथं हात धुवून टाकायचा आहे. वाहत्या पाण्यात ते मीठ मोहरी टाकून द्यायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत मीठ आणि मोहरी उतरवून नक्की घ्या महिलांनो. मुलांची किरकिर असेल एका क्षणात नक्की थांबेल. मुलं चिडचिड करत असतील, कटकट करत असतील, घरात तुमचं ऐकत नसतील, वाईट मार्गाला जाऊन त्यांचं वाईट नुकसान करून घेत असतील, अभ्यासात लक्ष लागत नसेल आणि तुमचं मनासारखं तुमच्या वागत नसतील मुलं, तर हा उपाय किंक्रांत आहे, कर आहे. मुलांवरची सर्व इडापिडा नक्कीच उतरून जाईल. तुम्हाला वाटत असेल नुसती मीठ आणि मोहरी काय करेल, पण खरंच चमत्कारिक बदल तुमच्या मुलांमध्ये नक्की दिसून येतील तुम्हाला. एक मुलगा असेल, एका मुलाची दृष्ट काढून टाका. 2 असतील, 3 असतील, 4 असतील, जेवढी तुम्हाला मुलं असतील, वेगवेगळ्या हातात आपण मीठ मोहरी घ्यायची. आईने उजव्या हातात आईने मीठ मोहरी घ्यायची आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ओवाळून पाण्यात टाकून द्यायचे आहे किंवा घराबाहेर जागा असेल तिथं टाकून द्यायचे आहे. त्याचबरोबर घरावरून सुद्धा महिलांनो, मुख्य दाराबाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे. मीठ मोहरीच हातात घ्यायची आहे आणि आपल्या दरवाजावरून सुद्धा 7 वेळा ती मीठ मोहरी उतरवून घ्यायची आहे. स्वामींचं नामस्मरण करत राहा, मंत्र जपत राहा, श्री स्वामी समर्थ, किंवा तुम्हाला जे काही बोलायचं असेल, माझ्या घरावरील, माझ्या मुलाबाळांवरील इडापिडा टळून जाऊ दे, असं बोलून जरी तुम्ही घराबाहेर ती मीठ मोहरी फेकून दिली, टाकून दिली तरीही चालेल. किंवा तुमच्या घराबाहेर कुठं वाहतं पाणी असेल तिथं टाकून दिली तरीही चालेल. कृपया आपल्या घराची किंवा लेकरा बाळांची दृष्ट नजर काढल्यानंतर कुणाच्या पायाशी त्या वस्तू येणार नाही याची कृपया काळजी घ्या. कारण काही लोक नारळ फोडतात किंवा काही उतरवलेलं वगैरे इतर ठिकाणी टाकून देतात, 4 रस्त्यावर वगैरे. अशा ठिकाणी टाकू नका जिथं कुणाचा पाय पडेल. कारण आपली इडापिडा दुसऱ्यांना देऊन आपली नजर बाधा कधीच उतरत नसते.
म्हणून एक तर वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे, आपल्या बेसिनमध्ये टाकून द्या आणि जेव्हा घराची नजर उतरवू एखाद्या कोपऱ्यात टाकून द्या किंवा डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरीही चालेल. आता आज संक्रांत झाली महिलांनो, आज सुद्धा संध्याकाळी तुम्ही कापूर धूप केलेला असेल घरात. नसल केलं आज तर उद्या किंक्रांतीचा दिवस आहे. आपल्या घरात कापराचा धूप अवश्य करा. देवांची आरती करायची असेल करून घ्या. नसल करायची फक्त देवांना कापराने ओवाळून घेतलं तुम्ही तरीही चालेल. भीमसेन कापूर जाळायचा आहे, नसेल साधा कापूर जाळा. 3-4 चांगल्या वड्या घ्यायच्या आहे. मातीची पंती घ्या, मातीच्याच पंतीत कापूर जाळत जा. तर मातीची पंती घ्यायची आहे. मातीची नसेल एखादं तर उद्या संध्याकाळी आठवणीने महिलांनो नक्की कापूर धूप करायचा आहे. मातीची पंती घ्यायची, देवांसमोर हा आधी कापूर धूप करायचा. 2-4 कापराच्या वड्या एक एक करून जाळायची आहे. त्या कापरावर थोडीशी तीळ टाकायची आहे. पांढरी तीळ टाकली तरीही चालेल. बारीकसा खडा गुळाचा टाकायचा आहे आणि 3-4 थेंब तुम्हाला गाईच्या तुपाचे टाकायचे आहे. संपूर्ण घरात कान्या कोपऱ्यात हा धूर फिरवायचा आहे. कशाला नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही. जे भांडण तंटे असतील तुमच्यामध्ये गोडावा निर्माण होईल. पती पत्नी असू द्या किंवा इतर व्यक्ती, तुमचं जर मतभेद असतील, एकमेकांशी पटत नसेल विनाकारण किंवा शत्रू त्रास असेल तुम्हाला, तर नक्कीच सांगते या गोष्टीमुळे, या कापूर धूपमुळे घरात खूप चमत्कारिक बदल दिसून येतील. तर उद्या किंक्रांत आहे, संक्रांतीची किंक्रांत खूप महत्त्वाचा दिवस आहे. घरातली नकारात्मकता, कटकट, किरकिर, चिडचिडपणा संपूर्ण नष्ट करण्याचाच हा दिवस आहे. शत्रू नष्ट करण्याचा हा दिवस आहे. तर संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान लक्ष्मी येण्याची ही वेळ असते. तर या वेळेत आपल्या घरात हा कापूर धूप करायचा आहे. माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेलेल्या असतील, बाहेर गेलेल्या असतील, तुम्ही बाहेरून येऊन जरी केला हा धूप, अगदी रात्री 9-10 वाजले तरी पण उद्या हा कापूर धूप आपल्या घरात झालाच पाहिजे. तर मातीच्या पंती, 4-5 कापराच्या वड्या, त्यावर चिमूटभर पांढरी तीळ, त्यावर थोडासा बारीक आपला गुळाचा खडा आणि 4-5 थेंब गाईच्या तुपाचे असा संपूर्ण धूप पसरवायचा. जास्त कापूर लागला 5-6 वड्या जाळा, पण संपूर्ण घरात, अगदी घर स्वतःचं असो भाड्याचं असो, पण हा कापूर धूप झालाच पाहिजे. घर लहान असो किंवा मोठं, प्रत्येक खोलीमध्ये हा धूप पसरवायचा आहे. तुम्हाला जास्त कापूर लागला, जास्त गूळ लागला, तीळ लागली, तूप लागलं चालेल, पण आपल्या संपूर्ण घरात हा धूर फिरलाच पाहिजे. बघा, मुलांची सुद्धा प्रगती व्हायला लागेल. मुलांमध्ये, तुमच्यामध्ये गोडावा निर्माण होईल. काही वेळा काय होतं ना, मुलं मोठी होतात, आई वडिलांशी बोलणं बंद करतात काही ना काही कारणावरून. मग लग्न झालेली मुलं असू द्या किंवा वयात आलेली, नोकरी करणारी, काही ना काही खटक्या उडतात मुलांच्या किंवा आई वडिलांच्या. मग अशावरून बोलणं बंद होते, मतभेद होतात, विनाकारण कटकटी होतात. सगळं घरात असतं, सगळं असतं, पैसा, सुख, शांती, पण आपल्या लेकरा बाळांबरोबर जर आपण बोलत नसेल किंवा लेकरं बाळं आपल्याबरोबर बोलत नसतील किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद असतील, मग त्या सुख शांतीचा काय बरं मग फायदा. म्हणून आपल्या घरात सर्वांनी एकमत राहावं, एकजीव करून राहावं. सगळे कसे सुख शांतीत आनंदात हसते खेळते राहावं. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक महिलेची हीच इच्छा असते. काही वेळा काय होतं, वडिलांमध्ये मुलांमध्ये मतभेद होतात. मग मधल्यामध्ये जी आई असते तिचे खूप हाल होतात. मग अशा वेळी महिलांनो उद्या असा धूप नक्की करा. संक्रांतीची किंक्रांत आहे, असा गोड धूप जर तुम्ही तुमच्या घरात केला तर नावाला सुद्धा मतभेद उरणार नाही. शत्रुपीडा नष्ट होऊन जाईल, नकारात्मकता नष्ट होऊन जाईल. तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कुठली नकारात्मकता किंवा वाईट शक्ती, करणी भानामती असेल, कुणी काही करत असेल, नावाला सुद्धा उंबरठ्यावर सुद्धा सावली सुद्धा उभी राहणार नाही. म्हणून असा धूप उद्या नक्की करायचा आहे. घरातले सर्व मतभेद त्या क्षणी संपून जातील.
तर अशा पद्धतीने आपल्या घरात हा धूप महिलांनो नक्की करा. महिलांना काही 4 दिवस वगैरे असतील तर माझ्या दादांनी जरी असा धूप केला काहीही हरकत नाही. घरातल्याच वस्तू जाळून हा धूप करायचा आहे. धूप करताना श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवांचं नामस्मरण रोज करतात, मंत्र जपतात, तो मंत्र जपला तरीही चालेल. आपल्या कुलदेवीचा मंत्र जपला तर अतिशय उत्तम. तो मंत्र जपा, स्वामींचा मंत्र जपा, पण आपल्या घरात असा धूप नक्की करा. उद्या कुणाचीच निंदा नालस्ती करू नका, कुणाच्या तोंडाशी लागू नका, म्हणजे कुणाशी बोलणं होईल, त्यामुळे वादावाद होईल. अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. त्याचबरोबर घरात शांतता राहील ती गोष्ट तर नक्की पाळायची आहे. आणि आपल्या मुलांवरून, मूल लहान असो मोठं असो, मीठ मोहरी उद्या उतरवून नक्की टाका. घरावरून सुद्धा मीठ मोहरी उतरवून टाका. घराला, मुलाबाळांना लागलेली नजर बाधा असेल एका क्षणात उतरून जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.